काय मग तुमच्याकडे किती पाऊस पडला आणि कुठून कुठून हा व्हिडिओ बघतायत आणि कुठल्या कुठल्या गावाला हा पाऊस पडलाय कमेंटमध्ये सांगा पटकन। जामनगरला तर आज भरपूर पाऊस पडला। आज रविवार होता, यांना सुट्टी होती। म्हटलं चला सासूबाईसाठी ना मानता केली होती की माझी सासू छान झाली का, म्हणजे तब्येत छान झाली का मंदिरामध्ये नारळ फोडणार म्हणून असं। आणि हे मंदिर हे ना खूप प्रसिद्ध आहे, इथं जी विश मागतात ना ती पूर्ण होते। हे छोटं मंदिर आहे पण खूपच म्हणजे मानता खूप लवकर पूर्ण होते आणि खरं प्रसिद्ध मंदिर आहे। तर मंदिरामध्ये पोहोचून गेलो इतक्या पावसामध्ये, कारण मानता मानलेली तर लवकरात लवकर फेडावी लागते तिला। तर मंदिर छोटं आहे पण बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे। ते खोडियार माताचं मंदिर आहे, गुजरातमध्ये खोडियार माताचं मंदिर खूपच प्रसिद्ध मंदिर आहे। इथे ना स्पेशली मुलांसाठी मानता केली जाते की ज्यांना मुलं बाळं नाही होत ना तर ते इथे येऊन मानता करतात की जर मला मुलगा झाला तर मी त्याला ना साखरच्या भारोभार, म्हणजे एका साईडला मुलाला झोपवणार आणि एका साईडला त्याच वजनची खडी साखर घेणार। आणि हे बघा मानता फिटल्यानंतर असे फोटो लावले जातात। मी पण माझ्या मुलगीसाठी मानता केली होती की देवा मला पहिली मुलगी जर झाली ना तर मी पण साखरच्या भारोभार देणार म्हणून असं। आणि मी पण माझ्या उर्वीसाठी मानता करून तिचा फोटो लावला होता इथं आणि साखरच्या भारोभार दिली होती, म्हणजे एका साईडला वजन ते सांगितलं। तर फोटो आणि हे पावसाळ्यामध्ये हे मंदिर आहे ना पूर्ण फुल म्हणजे फुल डुबून जातं। बघू शकता आम्ही किती खालती आलेलो आहोत म्हणून असं। पूर्ण पाणी पाणी राहतं इथं, वरतीपर्यंत पाणी राहतं, फक्त मंदिराचा झेंडाच दिसतो। आणि मंदिरामध्ये जितके पण फोटो लावलेत ना ते सगळे वाहून जातात। तर मंदिरमध्ये दर्शन केल्यानंतर आलो दीदीच्या घरी, क्रिशूला भेटलं, क्रिशूला किसीविसी केली, तो पाठ लागत होता पण इतक्या पावसात कुठे घेऊन जायचो। निघाले दीदीच्या घरून, इतक्या पावसामध्ये व्हिडिओ शूट केला फक्त तुमच्यासाठी। हे बघा पाऊस, किती सारा पाऊस चालू होता ना विचारू नका। आणि ते जे पावसाचे जे छाटे होते ना ते इतके डेंजर लागत होते चेहऱ्यावरती, विचारू नका, खूपच डेंजर लागत होते। रस्त्यामध्ये चहा पण पिली तर पण व्हिडिओ शूट नाही केला मीने। घरी आलो, घरी नवरा म्हणे चला आज थोडा डान्स पण करून घेऊत म्हणून असं। तर काही नाही, थोडा डान्स केला आणि थोडे एन्जॉय केलं पावसामध्ये। नंतर मी घरामध्ये येऊन लागले, कपडे बिपडे चेंज केले, पण माझी बहीण मुलं ते बघा किती एन्जॉय करत होते पावसामध्ये। तुम्ही किती एन्जॉय केला पावसामध्ये, किती पाऊस पडला सांगा। नंतर भूक तर भरपूर लागली होती, बाहेरचं खायचं नव्हतं। आज एकादशी होती, भागवत एकादशी, तर म्हटलं वेफर्स ते करून ठेवले तर ते तळते, पण मुलं म्हणे फक्त वेफर्स नाही मम्मी आणि आम्हाला भगोरण ते नाही खायचंय, तर आम्हाला दुसरं काही दे। तर इथे ना मी बटाट्याचे चिप्स करत होती। बटाट्यांचं चिप्स आहे ना माझ्याजवळ भांडं आहे आणि म्हणजे आहे एक वस्तू, ते त्याच्याने मस्त असे लांबे लांबे चिप्स होतात, त्यांना फक्त आपल्याला तेलमध्ये तळून घ्यायचे राहतात। तर मस्तपैकी असे फ्राय झाले होते, मुलांना तळून दिले, मुलांनी तर खूप एन्जॉय करून खाल्लं। तुम्ही पावसाळ्यात काय बनवून खातात सांगा। अजून तर पावसाळ्यामध्ये भज्या पकोडे खाण्याचं बाकीच आहे, ती पण रेसिपी पटापट येणारच। तर हा होता माझा छोटासा मिनी व्लॉग, कसा वाटला